नमस्कार. आपल्या वर्तुळ एज्युकेशन चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत. काल मी एक प्रिपरेशनचा व्हिडिओ बनवलेला. त्या व्हिडिओची सुरुवात आणि सांगता सुरेश भटांच्या या समर्पक 2 शेवटाच्या ओळींनी केलेली. त्या ओळी अशा होत्या: अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. मुळातच तुम्हाला मला मिळालेला हा आपला सजीवाचा जन्म आपल्या ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्याची खरोखर यशस्वीतेची मुहूर्तमेढ असतो. परंतु त्यावर आपल्या अतोनात जिद्दीने आणि धीरगंभीर आणि तेवढ्याच उदात्त साहसाने आणि ह्या मिळालेल्या शाश्वत बुद्धीवर श्रद्धा ठेवून आपण कातळाला पण घाम फुटेल अशी मेहनत घ्यावी आणि ह्या सुंदर गोजिरे आयुष्याचा कळस चढवायचा. परंतु आपण असं करत नाही. आपण स्वतःला फक्त जीवित मात्र समजतो, नतद्रेष्टेपणाचा उत्तम नमुना समजतो आणि हे मिळालेलं आयुष्य फक्त चौकटीत फक्त आपण बांधून घेत नाही, तर नशिबाच्या दावणीला जुंपून एक एक दिवस जगत राहतो आणि अवतीभोवतीच्या परिस्थितीला फक्त दूषणं दोष देत बसतो. तुम्हाला सांगू का, खरा आयुष्याचा हा सोहळा, हा उत्सव आणि हे चैतन्य आपल्या समोर उभ्या असलेल्या संकटांवर घट्ट पाय रोवून त्याला मात देणं आणि ते मात देऊन हा खरा आयुष्याचा सोहळा साजरा करण्यात आहे. त्याच्यात आनंद आहे. परंतु आपण तसं करत नाही. मिळालेला हा देह नश्वर आणि अडळ पाठीशी राहणारा तो ईश्वर. तुम्हाला माहिती आहे, ह्यांची जर खरी भक्ती करायची असेल, या निसर्गाची, या सृष्टीची, आपल्या ह्या सजीवतेपणाची खरोखर भक्ती करायची असेल तर आपल्याला आपल्या स्वप्नांवर पराकोटीचे कार्य करावे लागते, पराकोटीचे परिश्रम घ्यावे लागतात आणि मग त्यानंतर ते सत्यात उतरवायला तेवढीच जिद्द ठेवावी लागते, विशीकुशी वृत्ती ठेवावी लागते. परंतु आपण तसं करत नाही. आपल्या स्वतःमधल्या स्वला निभावता आलं तरच हा तुम्हाला मला आपल्याला आपला हा जन्म माणूस म्हणून सार्थ ठरवता येईल. एका रात्री अशाच एक खूप काळाकुट्ट विचारांची रात्र होती माझी. संकटांचं कोंदण आजूबाजूला होतं. त्यावेळेला यूट्यूबवरच श्री अविनाश धर्माधिकारी, चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक आणि एक उत्तम IPS ऑफिसर, उत्तम प्रशासक, तर त्या सरांचे एक 2004 साली त्यांची व्याख्यानमाला होती. त्या व्याख्यानमालेचे 7 व्याख्यानमालेचे सिरीज यूट्यूबवर आहे. तर त्यांची नव्या वैभवाची स्वप्ने पडावी असे त्या व्याख्यानमालेच्या सिरीजचं नाव आहे. यूट्यूबवर अवेलेबल आहे. तर त्या व्याख्यानमालेचं सगळ्यात पहिलं जो व्हिडिओ आहे ती एक समुद्र पक्षाची दंतकथा आहे. त्या समुद्र पक्षाचं नाव आहे जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल. तुम्हाला सांगू का, अक्षरशः रोमांच काय असतो हे मी ती समुद्र पक्षाची कथा ऐकताना अनुभवलं आणि खरोखर नखशिकांत अनुभवलं. त्यांची सरांची ओघवती भाषाशैली आणि तेवढंच त्यांचं खिळवून ठेवणारं सरांचं वक्तृत्व खरोखर माझ्या कानास परिस्पर्श करून गेलं. तसंच ते तुमच्याही व्हावं आणि तो एक उत्तम अनुभव तुम्ही पण घ्यावा ही माझी मनोमन इच्छा आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतं आहे की गगनभेद हे संकटाच्या खिंडीत गवसणारी बेट म्हणजे गगनभेद. मला बरेच अशा खिंडी मी पार करत करत इथपर्यंत आलो. आता सुद्धा ह्या संकटाच्या खिंडीमध्येच मी आहे. पुढेही भरपूर संकटांच्या खिंडी येतील. पण पुढच्या खिंडीत जाताना ह्या मागच्या खिंडीकडून एक गोष्ट मात्र नक्कीच घेऊन जाईल, ते म्हणजे हे वर्तुळ एज्युकेशन नाव. हे वर्तुळ एज्युकेशन माझं स्वप्न होतं, काल होतं, कायम राहील. ते मी माझं पूर्ण करतोय. तुमच्याशी हा संवाद साधायची मला संधी मिळते. ते ह्या संकटांच्याच काळामध्ये एक मला सुचलेलं उत्तम माझ्यासाठीच एक ध्येय मी सुरुवात केलेलं आहे, तसा हा प्लॅटफॉर्म. तर ह्या वर्तुळ एज्युकेशनमध्ये तुम्हाला मी एरवी तर आपले शिक्षणाचे, आपले सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड व्हिडिओज असतात, पण ही एक अशी छोटी स्मॉल साईज एक गगनभेद नावाची सिरीज असेल. त्याच्यामध्ये जे मी उत्तम, जे मला उत्तम वाटलं, जे उत्तम मी अनुभवलं, जे मला भावलं, मनाला भावलं, माझ्या कानाला भावलं, तर अशा काही इंटरनेटवर, ओपन सोर्सवर अशा काही गोष्टी, अशा काही व्हिडिओ, संदर्भ, तर हे सगळे ह्याच्यामध्ये असतील. तर त्याच्यामध्ये आपला हा पहिला व्हिडिओ, त्याच्यामध्ये जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल हा समुद्र पक्षी
आणि तो समुद्र पक्षी उत्तम तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे श्री अविनाश धर्माधिकारी सरांनी त्यांच्या नव्या वैभवाची स्वप्न पडावी या व्याख्यानमालेतून. तर हे तुम्ही नक्कीच ऐकावं आणि तुमच्या आपापल्या कार्यभागाला तुम्ही समर्पित व्हावं ही माझ्याकडून सदिच्छा. जय हिंद.